नमस्कार. मी परवा माझी टाटा नेक्सॉन गाडी जुनी झालेली साधारणतः 7 वर्ष नवी गाडी घ्यायची म्हणून विकली. टाटा नेक्सॉन घेतली त्यावेळेला त्या गाडीची किंमत होती साधारणतः 12 लाख रुपये आणि मी विकायची वेळ आली तेव्हा टाटा नेक्सॉन या गाडीची मला किंमत मिळाली 6 लाख रुपये. 50%. टाटा नेक्सॉन 12 लाख रुपये किमतीची गाडी 6 लाख रुपयाला मी विकली. टाटा नेक्सॉन म्हणजे काही फार मोठी गाडी नाही आहे. तिचे मला 6 लाख मिळाले. तिचं विमा मूल्य तेवढं होतं, 50% झालेलं. अहो, मी माझी गाडी विकल्याची बातमी नाही आहे सांगत, मी तुम्हाला वेगळी माहिती सांगतोय. 2010 साली एक BMW रजिस्टर्ड झाली होती. मोठी गाडी आहे BMW. किमती मला माहित नाहीत कारण कधी जाऊन विचारलं नाही. साधारण 9 वर्षानंतर ती गाडी विकत घेतली गेली तेव्हा तिचं मूल्य होतं 6.5 लाख रुपये 2019ला. खरं वाटतंय? टाटा नेक्सॉन कुठे कुठे गागा भट्टाची तट्टानी, कुठे इंद्राचा ऐरावत. म्हणजे नेक्सॉन आणि BMW मध्ये हा फरक आहे ना. तर तिचं विमा मूल्य होतं 6.5 लाख रुपये. साधारण 60 लाख रुपये किमतीची गाडी 6.5 लाख रुपयात खरेदी केली जाते आणि 6.5 लाख रुपये खर्चले असं दाखवलं जातं. जेव्हा असा व्यवहार होतो ना तेव्हा गडबड आहे हे लक्षात घ्यावं. गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जुनी BMW विकत घ्यायची असेल तर अर्ध्या किमतीत तरी ती मिळते आणि अर्धी किंमत किती होते हे मी वेगळं सांगायला नको. खास करून खूप मोठ्या माणसाने. मोठी माणसं जुनी का घेतील हा प्रश्न आहे, पण यात गडबड आहे असं वाटायला सुरुवात होतं. या गडबडीतूनच मी तुम्हाला एक कहाणी सांगतोय. ती आदू दादू आद्यामाद्याचा खेळ करत नाहीये. आदू दादू आणि वहिनीची. आदू दादू आणि वहिनी या तिघांच्या संपत्तीची कहाणी सांगणार आहे. अर्थात यात आणखी एक खेळाडू आहे पण त्याची संपत्ती जाहीर झालेली नाहीये. त्याच्या आधी एक भिडे नावाची मुलगी कोर्टात गेली आणि संपत्तीचा अभ्यास करावा असं सांगितलं. चौकशी करावी असं सांगितलं. अभ्यासच तो, तिने अभ्यास केलेला होता. आदू दादू आणि वहिनी यांच्या कुटुंबाची एक प्रकाशन संस्था आहे, प्रबोधन करणारी प्रकाशन संस्था. रेकॉर्डनुसार दादूचा व्यवसाय काय तर नोकरी आहे. वहिनी काहीच काम करत नाहीत. आणि आदूचा व्यवसाय काय हे अजून नक्की झालेलं नाहीये. म्हणजे दादूनी काही काळ नोकरी केली आहे, वहिनी गृहिणी आहेत आणि आदू काय करतोय अजून काही कळलेलं नाही. एक यांचा धंदा आहे तो म्हणजे प्रकाशनाचा, प्रबोधन करणाऱ्या प्रकाशनाचा धंदा आहे. चला आता आदू दादू आणि वहिनी यांच्या संपत्तीची माहिती घेऊया. सुरुवात अर्थात करूया आदूपासून. 2019 साली आदूने निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत आपली संपत्ती घोषित केली. 2019 साली आदूचे 20,39,000 समथिंग रुपयांचे, 12 रुपयांचे शेअर्स वगैरे असं काही होतं. शेअर्स, डिव्हेंचर्स, म्युच्युअल फंड्स असं होतं. 2024 साली या 20 लाख रुपयाच्या शेअर्सची रक्कम झाली 10,14,98,000. कोणते शेअर्स घेतले होते आणि कसे वाढले हे मराठी जनांना कळायला हवं. मुंबईत राहणाऱ्या सामान्य मराठी तरुणांना कळायला हवं की 20 लाखाचे 10 कोटी होतात. असे कोणत्या गुंतवणुकी आहेत त्या जर आपल्यासारख्याने केल्या ना तर अजून बरं होईल. 6.5 लाखात BMW कुठे मिळते त्याचा पत्ता सांगितला तर मी एक घेईन म्हणतो. 6-6.5 लाख रुपये भीक मागून गोळा करणाऱ्याला सहज मिळतात तर मीही एक BMW घेईन म्हणतो. अशा कुठं असेल पत्ता अशी 6.5-7 लाखात BMW येणारा तर आम्हाला नक्की सांगावा, आम्ही जाऊन ती गाडी घेऊन येऊ.
तसं 20 लाख रुपयाच्या शेअर्स डिबेंचर्सचे रक्कम थेट कोटीत करणारी म्हणजे 10 कोटी करणारी कुठे आहे? आमच्याकडे भलेही 20 लाख नसतील पण 2 लाख तरी असतील आणि आमच्या 2 लाखाचे 10 कोटी नाही व्हायचे, किमान 1 कोटी तरी होतील, म्हणजे 1 कोटीचे मालक तरी आम्ही होऊ, हे जरा कळायला हवं. दागिने आदूकडे 64 लाख रुपयांची होती, ती 2024ला 1 कोटीची झाली. चला ठीक आहे, सोन्याची किंमत वाढली झाली असतील. बँकेत 10 कोटी होते आदूच्या, आता ते कमी झाले, ते 2 कोटी आहेत. पण या सगळ्यापेक्षा स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे ते तपासणं आवश्यक आहे. आदूकडे साधारणतः जंगम मालमत्ता आहे, जंगम मालमत्ता म्हणजे अस्थिर मालमत्ता, 15 कोटी 43 लाख रुपयांची, 15 कोटी 43 लाख रुपयांची. तर स्थावर मालमत्ता आहे, दुकानं गाडे वगैरे असलं काही, 6 कोटी 4 लाख रुपयांची, म्हणजे 21 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता आदूकडे आहे. आदूपेक्षा सरस आहे दादू, कारण आदूचे बाबा दादू. तर आदूच्या बाबा दादूंकडे जी प्रॉपर्टी आहे ती कशी आहे बघणं आवश्यक आहे. आता दादूच्या प्रॉपर्टीकडे आपण जाऊया. दादू एक महत्वाचा घटक आहे. दादूनी रेकॉर्डवर आपण नोकरी करतो असं सांगितलंय. दादूनी एकच निवडणूक लढली आणि जिंकली. या निवडणुकीत दादूनी जे आपलं शपथपत्र दिलंय त्या शपथपत्रात जाहीर केलेल्या मालमत्तेनुसार दादूंच्याकडं निवडणूक लढताना 76,922 रुपये रोख होते. दादूंचे पैसे खर्चले असतील की नाही माहीत नाही, कारण लेना बँकेला देना बँकेची सवय नसते, अजिबात नसते. आमच्यासारखी मंडळी 1000-2000ची नोट असताना आपल्याकडे बरीच लोक असतात बघा, म्हणजे त्यातही आपण आलोच. ज्या दिवशी पैसे खर्चायचे नसतील त्या दिवशी 1000ची किंवा 2000ची नोट घेऊन बाहेर पडायचं आणि चिल्लर नाही म्हणत सांगत सुटायचं. त्यामुळे लोकही ती नोट मोडायला नको म्हणून 5-50 रुपये खर्च करतात किंवा पुन्हा द्या म्हणतात. दादूंची अशीच सवय आहे, ते नेहमी आपल्याकडे काहीच नाही, काय आहे माझ्या हातात काहीच नाही तुम्हाला देण्यासारखं म्हणतात. त्यामुळे दादूचे पैसे खर्चत नाहीत. तर 76,922 रुपये ही रक्कम रोख होती. 1 कोटी 60 लाख रुपये बँकेत जमा होते. 21 कोटी 68 लाख रुपयांचे शेअर्स होते. 23 लाख 20,000 रुपयांचे दागिने होते. जरा दादूच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेकडे आपण बघायला हवं. जंगम मालमत्तेमध्ये दादूकडे 24 कोटी 14 लाख रुपये होते आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये 58 कोटी 85 लाख रुपये आहेत. म्हणजे दादूच्याकडं 83 कोटींची एकूण मालमत्ता आहे. यातले 14 कोटी 50 लाख रुपयाची प्रॉपर्टी ही दादूला आपल्या पिता आणि पितामहांच्याकडून वंशपरंपरेने मिळालेली आहे. तर साधारणतः 10 कोटी 16 लाख रुपये दादूनी कमवलेले आहेत. नोकरी करता करता 10 कोटी 16 लाख कसे कमावू शकतात माणसं हे जरा कळायला पाहिजे. मराठी माणसांना काही कळायचे मुद्दे महत्वाचे, ते म्हणजे अशी नोकरी कोणती ज्यात 10 कोटी कमवता येतात, अशी सेकंड हँड गाड्या विकणारी कोणती कंपनी आहे जी BMW 6.5 लाख रुपयात विकते, असे कोणते शेअर्स यांच्याकडे आहेत जे लाखाचे कोटीत अक्षरशः 5-7 वर्षात बदलून जातात. एवढी माहिती मराठी जनांच्या माहितीसाठी सांगितली गेली तर बरं होईल. आपला आजचा विषय आदू, दादू आणि वहिनी आहे. त्यामुळं आदू दादूची प्रॉपर्टी सांगून गप्प बसता येणार नाही, जरा वहिनींच्या प्रॉपर्टीकडेही गेलं पाहिजे. कारण आदू आणि दादू या दोघांनीही, यापैकी दादूंनी वहिनींची प्रॉपर्टी घोषित केलेली आहे. वहिनींच्याकडं साधारणतः जंगम मालमत्ता फक्त 36 कोटी 16 लाख रुपयांची आहे. वहिनी मुंबईच्या जवळच्या शहरातून दादूच्या घरी आलेल्या. त्यांच्याकडे काय स्त्रीधनाच्या मध्ये काय काय दिलंय, हुंडा किती आलाय, आपण त्यावरच बोलू नये, काय गरज आहे आपल्याला येत बोलण्याची. 36 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता 48 कोटी रुपयांची आहे. वहिनींनी मिळवलेली असेट स्वतःच्या कमाईची पण मिळवलेली आहे. जवळपास 37 कोटी 93 लाख रुपयांची असेट्स वहिनींची आहे. वहिनी असं कोणतं काम करतात हे जरा कळायला पाहिजे, तेही स्पष्ट व्हायला पाहिजे. गंमत कशी आहे की या सगळ्यांचा मिळून एक व्यवसाय आहे. तुम्हाला म्हटलं ना, प्रकाशन करणारी संस्था,
जिच्या उत्पन्नाच्या सोर्स बाबत त्या भिडे नावाच्या महिलेने केस केली होती आणि ती केस कोर्टाने कधी नाकारली, त्यात पुन्हा हायकोर्टात गेली, हायकोर्टात चालू आहे, अजूनही चालत राहील. सरकारही, हे सरकारमधली माणसं सुद्धा का दादू आदू आणि वहिनीला पाठीशी घालतायत ते मला अजून नाही कळलं. पण गडबड मात्र नक्की आहे. 2014 ते 2018 या कालावधीमध्ये, म्हणजे 14-15, 15-16, 16-17, 17-18 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ही प्रकाशन संस्था तोट्यामध्ये होती, पूर्णतः नुकसानीत होती. म्हणजे घरचे पैसे घालून काम करावं लागत होतं. नफ्याचा कधी सामना आलाच नाही यांच्याशी, कधीच झाला नाही नफ्याचा सामना यांचा. सदैव तोट्याशी सामना करावा लागलेला आहे. 2018 ते 2019 या काळामध्ये या संस्थेची उलाढाल अचानक वाढली. काय कशी वाढली माहित नाही. कोविड आला होता आणि कोविडच्या काळात सगळे प्रकाशन संस्था बंद डबघाईला आल्या होत्या, पण यांची उलाढाल वाढली. ती 37 कोटींची झाली आणि या 37 कोटींच्या मध्ये 3,39 लाख रुपयाचा फायदा झाला. कोणत्या वर्षी? 18-19 या आर्थिक वर्षामध्ये. 2019-20 या वर्षामध्ये 44 कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि यात 9 कोटीच्या वर फायदा झाला. 2020-21 या वर्षामध्ये 43 कोटी 90 लाख रुपयांची उलाढाल झाली आणि 11 कोटींचा फायदा झाला. उलाढाल कमी झाली पण फायदा वाढला. 11 कोटींची उलाढाल झाली, 11 कोटींचा फायदा झाला. ज्या काळात सगळं जग कोरोनाच्या काळामध्ये झोपलेलं होतं त्या काळात ही प्रकाशन संस्था प्रचंड मोठी उलाढाल करून पैसे कमवत होते, प्रचंड मोठी उलाढाल करून. आणि काय हो, म्हणजे मराठी माणसाला अजून एक तंत्र कळलं पाहिजे ते असं, ज्या काळात प्रिंट मीडियाला आपलं प्रकाशन काही दिवस बंद ठेवावं लागलं होतं त्या काळात हे प्रचंड धंदा करून पैसे कमवत होते. असा कोणता धंदा आहे हा हे कळलं पाहिजे. कारण काय, मागे दादूच्या एका स्वीय सहाय्यकाने त्या प्रकाशन संस्थेत काम करणाऱ्या नोकराने कुणाला तरी कामाठीपुऱ्यात उभं करून धंद्याला लावलं होतं म्हणे. त्यांचा धंदा काय आहे हे जगाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. दादू आदू आणि यांचा धंदा काय आहे हे यांनी जगाला सांगण्याची आवश्यकता आहे. काय आहे असं कळल्याशिवाय मराठी माणसांची झेप कशी करणार आहे? ही मराठी माणसांची झेप करण्यासाठी या व्यवसायाला स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळं BMW कुठे मिळते, शेअर्स कसे वाढतात, नोकरीत 10 कोटी कसे कमवता येतात, कोणतंही काम न करता असेट्स कशा विकत घेता येतात आणि असा कोणता धंदा आहे जो प्रकाशन संस्था ऐनवेळी ऐन कोरोना काळात सुद्धा काम करून प्रचंड फायदा मिळवू शकतो हे कळायला पाहिजे. आता कळलं मुंबई का पाहिजे ते? कारण 7,000 कोटीचं भांडवल असलेली ही संस्था ताब्यात ठेवून काय काय घडवायचंय हे तुम्हाला आठवत असेल. आणि आठवत असेल एकदा आदूचे काका, दादूचे बंधू आणि वहिनींचे दीर बोलले होते, तुझ्या बायकोला मुंबईच्या त्या कार्यालयात पाठवू नको, तीच सगळा व्यवहार बघते. हे वाक्य तुम्हाला आठवत असेल तर लक्षात ठेवा. बाकी काय नाही. धंदा कोणता तो आम्हालाही सांगा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज